मस्तपैकी सुकी मच्छी घेऊ शकता आणि होलसेल मार्केट पूर्ण बोंबिलची रासच रास आहे तिकडे. वर्षाचे सगळे महिने स्पेशल आहे ते बघा पापलेट. सुरुवातीलाच बघून जाऊ नका, इथे शेवटपर्यंत या. थोड्या वेळापूर्वी जिथे आपण जे बघत होतो ना ते माकडं नाही, सॉरी चुकून माकडं बोलत होतो. अर्नाळ्याच्या मालाला जास्तच मागणी आहे मार्केटमध्ये. ही भाजल्यासारखी का वाटते अशी, आणि काय फरक असतो याच्यामध्ये? हे सर्व राजापूरचं खोबरं बनतात. एवढं मोठं असेल बघा ती पाकड. आणि बघा दिसतंय तुम्हाला हे आहे जे ओले मासे कमी येतात मार्केटमध्ये, पण टेन्शन नाही घ्या. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या तुम्हाला माहिती आहे बोटी बंद असल्यामुळे ना सध्या फ्रेश मासे म्हणजे आपण म्हणू ओल्या माशांचा ना थोडासा दुष्काळ चालू आहे. म्हणजे ओले मासे कमी येतात मार्केटमध्ये, पण टेन्शन नाही घ्यायचं. ओले मासे नसतं तर काय झालं, सुक्या मासे ऑप्शन आहे आपल्यासाठी. आणि तेच एक मार्केट आपण एक्सप्लोर करायला आज आलो. मी सध्या आहे त्या कल्याणमध्ये, कल्याणच्या कोणगावमध्ये. आणि बघा दिसतं तुम्हाला हे आहे कल्याणच्या कोणगावमधलं सुक्या मच्छीचं मार्केट. हे बघा आणि किती गर्दी आहे बघा. आणि हे मार्केट कधी भरतं, कुठे आहे एक्झॅक्टली, काय आहे याचं वेळ वगैरे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करत जा आणि कमेंट करत जा काय आवडलं ते. तर चला आता आपण कल्याणचं हे कोणगावचं ड्रायफिश मार्केट आहे ते एक्सप्लोर करूया. इकडे हे सुरुवातीलाच लसूण वगैरे आहे. 5 किलो बोल पटाकीचा 200 रुपये के 5 किलो. हे बघा 220 रुपये किलो लसूण आहे कल्याणच्या मार्केटमध्ये. आणि हे फक्त सुकी मच्छीचं मार्केट आहे असं नाही, तर हा आठवडी बाजार पण आहे. त्यामुळे इकडे बाकीच्या गोष्टी पण बऱ्याच मिळतात सुक्या मच्छीसोबतच. आणि बघा इकडे सुकी मच्छी इकडे आहे. हा कुठली सुकड आहे? बोक्षी. ही बघा बोक्षी सुकड 650 रुपये किलो. आणि ही पण मीडियम वाली ही किती कशी? ही तुम्हाला 600 रुपये. हे बघा ही 600 रुपये किलो. आणि ही बघा ही दांडी सुकड आहे, कशी आहे? हे बघा ही 500 रुपये किलो दांडी सुकड. आणि ते पण तेच आहे ना? हे बघा ही मोठी दांडी आहे, ही कशी? हे बघा ही 450. म्हणजे छोटी दांडी आहे ती 550 रुपये, मोठी दांडी सुकड आहे ती 450 रुपये. आणि बघा इकडे हे पापलेट आहे ना? हां हे बघा हे पापलेट पानकावळी. हे कसं किलो देतं? हे बघा एवढी साईज आहे, 400 रुपये किलो आहे बघा. आणि सुरुवातीलाच इकडे ह्या साईडने घुसलं ना बघा, सुरुवातीला त्यांचा आहे. हे बघा काय आहे? हे पाकड बोलर. हे बघा हे बघा 600 रुपये किलो पाकड बोलर. केवढं मोठं असेल बघा ती पाकड. त्याचं कारण सुकलेलीच बघा एवढी आहे. आणि हे काय दादा त्याचंच आहे का? हे बघा त्याचे बारीक पीस केलेले आहेत. हे 600 रुपये किलो ना? हे बघा 600 रुपये किलो. आणि हे काय? हे बघा सुरमई. हे बघा अख्खी सुरमई कशी आहे? हे बघा 800 रुपये किलो. हा आणि जास्त घेतली तर 700 रुपये किलो पण देणार दादा. बघा इथे वाम आहे. हे बघा 600ला किलो ना? बघा वाम 600 रुपये किलो आहे. वाम आहे. आमच्याकडे सगळे सुके मच्छी मिळेल सगळ्या प्रकारची. हा बघा पोपट पण आहे का? हा बघा पोपट मासा आहे. आणि हा कसा किलो आहे? हा 500ला किलो आहे. हा बघा 500 रुपये किलो. डोमा आहे, मोठा डोमा आहे. हा बघा डोमे 500 पण. हा कसा किलो? 400ला किलो. बघा 400 रुपये किलो डोमा मासा. आणि सगळेच मासे आहेत म्हणा तुम्ही. आणि हे काय दादा? गोलीचा खारा आहे. हे बघा गोलीचा खारा आहे, गोळ मासा. हे बघा तो 250ला पावशेर आहे. हे बघा 250 रुपये पाव किलो, 1000 रुपये किलो गोळ मासा. हा 500 450 मध्ये. आणि हे बघा हे बोंबील आहेत, हे 450 रुपये किलो आहेत. हे बघा साईज बघा केवढी आहे बोंबीलची. या साईजची आहेत 450 रुपये किलो बोंबील. आणि हे काय दादा? हा आपला हे ताड मासा आहे. हा बघा ताड मासा, सुकलेला ताड मासा आहे हा. आपण फ्रेशवाला बघितलेला म्हणजे ओला, पण हा सुकलेला ताड मासा. बघा 400 रुपये किलो ताड मासा. आणि कोळीमा इकडे बघा कोळंबी प्रॉन्स. आणि इकडे वाकटी. वाकटी कशात दादा? 800ला किलो. हे बघा वाकटी 800 रुपये किलो. आणि साईज बघा केवढी आहे, 800 रुपये किलो आहे वाकटी. आणि हा कोळीम कसा आहे दादा? 1400 रुपये. बघा प्रॉन्स आहे 1400 रुपये किलो. हे सगळे सेम आहे का? 1600. बघा हा 1600 रुपये. आणि हा बघा 1800 रुपये किलो.
वेगवेगळ्या साईजचे आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत. कलर पण बघा तुम्हाला वेगवेगळे 1400, 1600 आणि 1800. बघा इकडे आहे जवळा. कसा आहे जवळा? हा 200 रुपये ना. हा बघा हा 250 रुपये. आणि काय फरक असतो याच्यामध्ये? हा बघा हा 200 रुपये. हा कुठला आहे? हा बघा उत्तन भाईंदरचा आहे. हा 200 रुपये किलो आहे. आणि हा आरनाळ्याचा 250 रुपये किलो आहे. बघा जे जवळ्यामध्ये पण फरक बघा कसा आहे. जिथून येतो ना त्याच्याप्रमाणे फरक आहे. ओके. आणि हे काय दादा मांदेली कशी आहे? बघा 200 रुपये किलो मांदेली आहे. आणि बघा सुरुवातीलाच इकडे दादाकडे आला तिकडे तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे सुके मासे मिळतील. सगळ्या प्रकारचे. हा इसा ड्राय फिश. बघा इसा ड्राय फिश यांच्या शॉपचंच नाव आहे इसा ड्राय फिश. आणि यांचं इकडे शॉप आहे समोर तिकडे ना त्या साईडला समोर शॉप असतं पण पावसामुळे इकडे बसलेत ते. आणि इकडे असे बरेच शॉप्स आहेत. आता आपल्याला बघूया कुठले फिरता येतात ते. आणि हा आठवडी बाजार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. लोकांची गर्दी पण बरीच आहे सुकी मच्छी घ्यायला कारण आता पावसाळा सुरू झाला आहे. आणि आज तारीख आहे ती 11 जून. आणि आजच्या दिवशी आपण हे फिश मार्केट एक्सप्लोर करतो ड्राय फिश मार्केट. आता इकडे बघा इकडे सर्व आहे दांडी सुकट वगैरे सगळं आहे लॉटमध्ये. हा कसा आहे जवळा ताई? हा बघा 200 रुपये किलो. आणि कुठला आहे हा? आरनाळा उत्तन कुठला आहे? हा बघा आरनाळ्याचा जवळा आहे हा 200 रुपये किलो. हा बघा. आणि इकडे दांडी सुकट आहे. कशी ती? 400 रुपये किलो. ही बघा ही दांडी सुकट 400 रुपये किलो. आणि हा पण जवळा आहे. हा जवळा कसा? हा उत्तनचा आहे का? हा बघा हा 200 रुपये किलो उत्तनचा जवळा. बघा तोच रेट आहे. आणि आता इकडे बोंबील पण आहे. बोंबील कशात आहे? हे बघा 350 रुपये किलो. थोडी साईज छोटी आहे पण 350 रुपये किलो. आणि बघा इकडे या बाजारात तुम्हाला बोललो ना आठवडी बाजार आहे. बरंच काय मिळतं बघा. सुकं खोबरं वगैरे भरपूर आहे. सुकं खोबरं कसं बघूया आपण. हे कसं आहे खोबरं दादा? 110, 120 आहे. हे बघा 110 रुपये किलो. 140 वाला 120 राजापूर. आणि ते 130 जास्ती घेणार 120 लावा. 120. हे सर्व राजापूरचं खोबरं आहे म्हणतात. ते बघा 110, 120, 130 रुपये किलो. आणि लसूण कसं आहे दादा? बघा 180 रुपये किलो, 200 रुपये किलो लसूण. आणि बघा इकडे पण बरेच मासे आहेत. हे काय दादा? हे बघा हा शिंगाडा कसा आहे किलो? हे बघा हा शिंगाडा 300 रुपये किलो. बघा शिंगाडा सुक्या मच्छीमध्ये 300 रुपये किलो. बघा बोळ मासा आहे 250 रुपये पाव किलो ना. 200 रुपयाने देतात ते बघा सुका गोळ. आणि हा काय रावस आहे का रे? हा बघा हा जिताडा बघा केवढा मोठा आहे. हा कसा किलो जिताडा? जिताडा हा बघा जिताडा 800 रुपये किलो. बघा इकडे ही वाव कशी आहे दादा? वाम आहे ना. हे बघा ही वाम आहे केवढी मोठी आहे. बघा ही सुकी आहे पण सगळी सुकी मच्छी आहे. 800 रुपये किलो वाम. जिवंतवाली नाही त्याच्यापेक्षा सुक्याचा रेट आहे पण बघा मला वजनात जास्त बसेल पण 800 रुपये किलो वाम. आणि हा कसा म्हणाला जिताडा? बघा जिताडा पण 800 रुपये किलो आहे. आणि हे गोळीचे बारके तुकडे आहेत ते मोठे तुकडे आहेत. गोळ 250 रुपये पाव किलो म्हणजे 1000 रुपये किलो आहे. आणि दादांकडे पापलेट आहेत. ते काय ते पापलेट आहे कशी दादा? छोटी पापलेट 400 रुपये किलो. हे पण पापलेटासारखेच याला कवली म्हणतात. कवली बघा 400 रुपये किलो हे पण. आणि हा बघा ही पाकड आहे. ही भाजल्यासारखी का वाटते? अशी सुकवलेलीच आहे ना. सुकवलेली पाकड बघा केवढे मोठे मोठे साईजचे तुकडे आहेत ते पाकडचे. आणि कसे पाकड? बघा 1000 रुपये किलो. आणि ते हे काय बोले? बॉलर. हे म्हणतात बॉलर. आता हा कुठला मासा आहे मला पण माहीत नाही. बॉलर म्हणतात. आणि बघा ही पण पाकडच आहे. हा 1 नंबर माल असतो. या बॉलर म्हणतात ते पण ते पाकडच आहे. आणि हा 1200 रुपये किलो आहे. आणि हा बघा 1000 रुपये किलो. आणि या ताईने सांगितलं आम्हाला इकडे काय म्हणतात ते. नाहीतर तो बॉलर करत होता. मी बॉलर म्हणत होतो काय. या ताईने सांगितलं इकडे की ही पण पाकडच आहे. निवडून काढतात का? हा म्हणजे हा 1 नंबर.
आणि ते पण पाकडचे तुकडेच आहे, तिकडे दिसतात का. आणि मार्केटमध्ये खूप गर्दी आहे बघा पाठीमागे सुकी मच्छी घ्यायला. सकाळची वेळ आहे, 11 वाजले. गर्दी बघा किती मार्केटमध्ये, फुल गर्दी आहे सुक्या मच्छीसाठी. इकडे बघा, इकडे जवळ आहे. कसं आहे जवळ ताई? हा बघा 250 रुपये किलो जवळ आहे. आणि हा कुठला आहे ताई? हा बघा आरनाळ्याचा जवळ 250 रुपये किलो. आणि आरनाळ्याचा जवळ जरा चांगला असतो क्वालिटीला. बघा 250 रुपये किलो. आणि कर्दी कशी आहे? हे बघा 500 रुपये किलो कर्दी आहे. आणि हे बोंबील दोन्ही सेमच आहेत ना? हे बघा हे 500 रुपये किलो बोंबील आहेत. आणि साईज बघा केवढी आहे बोंबीलची. 500 रुपये किलो बोंबील. आणि एकदम साफ केलेला जवळ आहे ना हो? एकदम साफ केलेला जवळ मिळेल तुम्हाला बघा 250 रुपये किलोने. कसा आहे बोंबील? बघा 500 रुपये देतात. कुठला? आरनाळ्याचा. बघा आरनाळ्याचा माल. आरनाळ्याच्या मालाला जास्तच मागणी आहे मार्केटमध्ये. 500 रुपये किलो. आणि वाकटी कशी आहे? बघा 700 रुपये किलो वाकटी आहे. कर्दी कशी आहे मावशी? बघा 600 रुपये किलो कर्दी आहे. बघा आरनाळा कर्दी आहे. सगळे स्पेशल सांगतात. आरनाळा स्पेशल कर्दी पण. आणि हा जवळा आहे ना? कसा आहे जवळा? 500 किलो आहे. बघा 500 रुपये किलो. कुठला आहे हा? बघा गावठी जवळा 500 रुपये किलो. आणि केवढा बारीक आहे बघा. बघा 500 रुपये किलो. दांडी सुकट कशी आहे ताई? हे बघा 400 रुपये किलो आहे दांडी सुकट. ही मोठ्या साईजची. आणि छोटीवाली ही पण 400. म्हणजे दोन्ही रेट सेमच आहे. साईजमध्ये काय फरक असलाच फक्त. ते पण 400 वालीच आहे बघा. 400 वालीच आहे. आणि ताईंकडे बोंबील आहेत. कसे बोंबील? हे बघा 600 रुपये किलो बोंबील. कुठले आहे ते? बघा आरनाळ्याचेच बोंबील 600 रुपये किलो. आरनाळ्याचाच माल आहे. आणि हे बघा हे 500 रुपये किलो. हे बघा छोटी साईज आहे म्हणून 500 रुपये किलो. आणि वाकटी कशी आहे ताई? बघा ही वाकटी आहे 600 रुपये किलो. आणि बघा ही कावली. बघा छोटे छोटे पापलेटच असतात ते कावली. 400 रुपये सांगतात है ना? 400 रुपये किलो आहे बघा कावली. जवळा साफ केलेला. कसा आहे तो? हा बघा 200 रुपये किलो. आणि कुठला आहे तो? हा बघा अर्नाळ्याचा जवळ आहे 200 रुपये किलो. बघा ह्या मशीनकडे. आणि मोठं मार्केट आहे बरं. बघा आपण तिथून सुरुवात केली होती. पुढे फिरत फिरत इथपर्यंत आलो आहे आपण. आणि बघा इकडे 200 रुपये किलोने मिळतो हा जवळा. आणि मांदिली कशी आहे? हा 150 रुपये किलो आहे बघा मांदेली. सुकी मांदेली आहे 150 रुपये किलो. ही बघा ही माकलं. ओली माकलं आपण खूप आवडीने खातो. आता जशी तुम्हाला आता नाही तर सुकी माकलं पण आहेत. माकडं नाही सॉरी चुकून माकडं बोलत होतो. माकलं. हे बघा हे माकुल. सुका माकुल आहे 200 रुपये किलो. हे बघा. हा 150. हे बघा दादा सांगतो 150 रुपयाने मिळेल माकुल तुम्हाला. आणि यांच्याकडे या बघा हे लास्टला आहे तिकडे एकदम एंडला. इकडे बघा हे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. इकडे सुके मासे सगळ्याच प्रकारचे. पाकड कशी किलो आहे? 1000 रुपये किलो. ही 1 नंबर 2 नंबर असं काय नाही ना याचे? बोलाड म्हणजे काय? पाकडीचा भाग नाही ना बोलाड? हे बघा हे बोलाड आहे. आणि हे बोलाड कसा? पाकड पण 1000 रुपये किलो. बोलाड पण 1000 रुपये किलो. म्हणजे थोड्या वेळापूर्वी जे आपण जे बघत होतो ना ते बोलाडच होतं. तो सांगत होता ते. आपण चुकून ते परत पाकड बोललो. त्या ताईने सांगितलं म्हणून काहीतरी कन्फ्युजन आहे. पण पाकड वेगळी आणि बोलाड वेगळी एवढं लक्षात ठेवा. बघा हे बोलाड आहे. बघा ह्या ताईने सांगितलं आपल्याला की हे वेगळं असतं बोलाड आणि पाकड. कुठला बोलाड ना? पाकड तर काय 1 नंबरच लागते. बघा 1000 रुपये किलो काही घ्या बघा. आणि यांच्याकडे हे काय आहे? पिवळी वाम आहे. बघा ही पिवळी वाम. कशी आहे पिवळी वाम ते? बघा पिवळी वाम 1000 रुपये किलो. आणि ही काळी वाम ना? हे बघा ही काळी वाम 1000 रुपये किलो. 800 रुपयापर्यंत देतात. हे बघा इथे मावशीनी. सुरुवातीलाच बघून जाऊ नका. इथे शेवटपर्यंत या. शेवटपर्यंत अजून रेट थोडासा तुम्हाला चांगला मिळेल. सोडे कसे? हे बघा हे सोडे आहेत. हे बघा सोडे
1000 रुपये किलो सोडे. आणि ताईंकडे बरेच सुके मासे. हे बांगडे कसे आहेत ताई? हे बघा हे 300 रुपये किलो बांगडा आहे. आणि साईज बघा बांगड्याची केवढी आहे. आणि 300 रुपये किलोला आहे बांगडा. ताईंकडे इकडे हे पण बांगडे आहेत ना. हे कसे? 300 रुपये किलो. ताई याचा फरक काय असतो? बघा हे थोडे ओलसर, हे थोडे सुके आहेत. बाकी बांगडे सेमच आहे साईजला. आणि ताईंकडे दांडी सुकड पण आहे. कशी सुकडी? ही बघा 500 रुपये किलो आहे दांडी सुकड. साईज मोठी आहे. ही बघा इकडे दांडी सुकडची. ही पिवळी वामत ना. हा तीच आहे. ही 1300 रुपये किलो आहे पिवळी वाम. ही बघा. मग ही याच्यात का फरक हा 1000 रुपये किलो? ही मोठी आहे का? ही बघा साईजनं मोठी वाव आहे. ही 1300 रुपये किलो आहे. आणि ही छोटी वाव आहे. ही पण पिवळीच आहे. ही 1000 रुपये किलो. कसे म्हणाले बोंबील? हे बघा 700 रुपये किलो. साईज बघा केवढी मोठी आहे. मोठ्या साईजचे बोंबील आहे. हे बघा 700 रुपये किलो. आणि हे सगळं आरनाळ्याचं आहे ना. हे बघा आरनाळ्याचं आहे सगळं. आणि बरेच बोंबील आहेत. हे कसे? हे पण तेच का? हे बघा हे 800 रुपये किलो. हे बघा इथे मुशी आहे. मुशी पण बघायला मिळाले सुकी आहे. शार्क. हा कसा किलो? हे बघा 600 रुपये किलो मुशी. सुकी एकदम मुशी. आणि खडखडी सुकी आहे. ही बघा आवाज येतो कडकड. हा बघा तुटेल पण हाताने तोडली तर. ही बघा हे डोमी आहे. 500 रुपये किलो डोमी. आणि सगळे सुकी मासे आहेत तिकडे सगळ्या प्रकारचे. बघा बोंबील तर किती आहेत. आणि वाकटे कसे आहेत ताई? 500 रुपये. सॉरी 700 रुपये किलो आहे. बघा वाकटी आहेत 700 रुपये किलो. आणि इकडे ताई तोडून पण दाखवत आहेत. वास घ्या बिंदास. गॅरंटेड माल आहे इकडे. आणि हा जवळा कसा आहे हो? 300 रुपये. बघा 300 रुपये किलो. एकदम क्लीन साफ केलेला जवळा. आणि सुकड आहे ही 500 रुपये किलो आहे. इकडे याल तर ताईंकडे सगळे मासे मिळतील तुम्हाला सुके मासे. आणि बघा इकडे या ताईंकडे ना बोंबील वगैरे तर आहेतच. आणि खारातले बांगडे पण आहेत. आणि बघा स्पेशल आहे ते बघा पापलेट दिसतात तो तुम्हाला. आणि 1000 रुपये किलो आहेत पापलेट. केवढ्या साईजची आहेत बघा. 1000 रुपये किलो पापलेट आहे. आणि हा वाटा घेतला तर 500 रुपयाला देतात. तीन पापलेट. हे बारकी आहे ती 500ला 7 आहेत. ही 500ला 3 आहे. ती बघा हे पापलेट फुल बिझी आहे. इकडे गर्दी आहे सध्या सकाळी सकाळी. सकाळी म्हणजे 11 वाजलेत पण फुल गर्दी आहे मार्केटमध्ये. आणि बघा जवळच जवळ आहे. कसा आहे जवळा दादा? 200 रुपये. आणि तो 250. तो कुठला आहे? बघा हा पातळ जवळ आहे 200 रुपयाने. आणि जाडा आहे तो 250 रुपयाने. आणि किती वाजेपर्यंत असते मार्केट? 5 सकाळी कितीला चालू होतं? 8ला ना. 8 ते 5 हे बाई सकाळी. आणि दर मंगळवारी या वर्षाचे सगळे महिने सगळे आठवडे दर आठवड्याला पाऊस पडो काही हो मार्केट असणारच तुम्हाला. हां चालणारच बघा. आणि हे कोणगावचं मार्केट आहे कल्याणचं जे दर मंगळवारी भरतं सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत. मासे संपले तर लवकर पण जातील काही गॅरंटी नाही. तरी 5 वाजतातच ना. आणि हा आठवडी बाजार आहे कोणगावचा. फक्त सगळ्यांची ना सुकी मच्छी घ्यायचीच लगबग सुरू झाली आहे. पाऊस झाला आहे ना तर किती गर्दी आहे बघा. हे बघा. आणि इकडे साफ करणं चालू आहे. जवळा साफ होतोय. साफ करून ठेवतो. हा साफ केलेला जवळा कसा आहे ताई? बघा 250 रुपये किलो आहे बघा. तशी घाण निघते. आणि 250 रुपये किलोला बघा साफ करून ठेवलेला जातो. आणि हे काय बारके बोंबील आहे का एकदम? कसे आहे? बघा 300 रुपये किलोने देतात. ते एकदम बारके बोंबील आहे. ते बघा हे छोटे छोटे बोंबील 300 रुपये किलोने देतात. आणि ते मोठेवाले? आणि ते बघा मोठेवाले 500 रुपये किलोने. आणि बघा पूर्ण बोंबीलची रासच रास आहे तिकडे पाठीमागे दिसतंय का तुम्हाला. आणि सगळेच मासे आहेत सगळ्या प्रकारचे. इकडे बघा परत माकलं बघा. कशी माकलं आहे? बघा 250 रुपये किलो माकलं आहे तिकडे. हे जे मार्केट आहे ते दर मंगळवारी म्हणजे वर्षाच्या 12 महिने कधी कुठल्याही मंगळवारी या तुम्हाला हे मार्केट भेटेल इथे. आणि हे कोणगाव कल्याणचं कोणगाव आहे तिथे आहे. म्हणजे आपला गोवा नाका आहे ना तिथून जवळच आहे आपल्या बायपासपासून कल्याणच्या. आणि थोडंसं आतमध्ये आहे पण तुम्ही जर कल्याणवरून आलं तर रिक्षा पकडली तर 20 रुपये काहीतरी सीट आहे इकडे या बाजारात येण्यासाठी. तुम्ही इथे येऊन
मस्तपैकी सुकी मच्छी घेऊ शकता. आणि होलसेल मार्केट आहे, बघितलं तुम्ही, रिटेल होलसेल दोन्ही आणि रेट पण चांगले आहेत. दर मंगळवारी सकाळी 8 ते 5 लक्षात ठेवा. कोणगावचं आहे, कल्याणच्या कोणगावचं ट्रायफिश मार्केट जो आठवडी बाजारमध्ये असतं. आणि ते मार्केट आता आपण एक्सप्लोर केलं आहे. आणि आज आपलं फक्त कॉन्सन्ट्रेशन होतं ते ट्रायफिशवरती. आणि बाकी हे आठवडी बाजार आहे, म्हणजे बाहेर पण तुम्हाला बऱ्याच वस्तू मिळतील तुम्ही इकडे आलात त्या मार्केटमध्ये. म्हणजे वस्तू घरोपयोगी वस्तू म्हणा किंवा काय होता खोबरं वगैरे मी तुम्हाला दाखवलं, लसूण वगैरे. तर लसूणवाला आहे हे बघा. हे असे आठवडे बाजारात ज्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या मिळतील तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कोणगावचा आठवडी बाजार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.